हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी रॅन्डम सिलेक्शन करून हा आय सी आय सी आय प्रुडन्शियल ॲसेट मॅनेजमेंट एक स्टॉक सर्च केलाय आणि स्टॉक ट्रेडिंग चालू आहे आपली. आणि मी या स्टॉकमध्ये एंट्री घेतली, हे बघू शकता तुम्ही. 3107ला एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस लावलाय 3120ला. तर ठीक आहे, आता आपला ट्रेड चालू आहे. तुम्ही बघू शकता 1:3 इथे टार्गेट मी सेट केले. पण ठीक आहे, बघू आपल्याला काय मिळतं ते. आपण आज जास्त हे बनणार नाही, काय बोलतात, जास्त ग्रीडी बनणार नाही, कारण की त्या दिवशी 1:3 साठी थांबलो आणि 2च मिळाला आपल्याला. ठीक आहे, बघू आपण काय होतंय. मी टार्गेट लावलेलं आहे ते. हे 1:3 आहे आणि हे 1:2 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण टार्गेट लावलंय. आता आपण हा निफ्टी 200ची जी लिस्ट होती त्याच्यामध्ये आपण रॅन्डम स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. हा आय सी आय सी आय प्रुडन्शियल तुम्ही बघू शकताय. नाही, नियम आहे. व्हॉल्यूम. आज माझा व्ह्यू निफ्टीमध्ये डाऊन साईडचा आहे, त्यामुळे आपण डाऊन साईडचा स्टॉक पिक केला होता. एकदा 1:1 किंवा त्या खाली जर आलं तर आपण ट्रेल करणार आहे सर. आणि आज टार्गेट लावायचा विचार नाहीये, पण ठीक आहे, बघू वेळ आली तर टार्गेट पण लावू आपण. कारण की टार्गेट लावतो मी, त्या दिवशी लावलं 1:3 आणि ते काही हिट झालं नाही. 1:2 पासून स्टॉक रिव्हर्स झाला, त्याच्यामुळे टार्गेट मिळालं नाही. आता आपण ते न करण्यापेक्षा वरून, म्हणजे मागून ट्रेल करत करत येऊ स्टॉकला, म्हणजे आपल्याला टार्गेट पण मिळेल. ठीक आहे, तुम्ही बघत राहता. मला असं वाटतं मी टार्गेट लावून देतो, 1:3च लावतो. मग मागून आपण ट्रेल करून देऊ एस एल ला, म्हणजे बघू आपण काय होतंय पुढे. 3068ला आपलं 1:3 टार्गेट आहे. ओके, 3068. 30. ठीक आहे, आपण 3068ला टार्गेट लावून दिलेलं आहे. आता बघू आपण, आपल्याला टार्गेट मिळतं का काय. नाही असेल पण आपण लावून दिलेलं आहे. ओके, हे टार्गेट फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे 3 टार्गेट आपल्या आय सी आय सी आय प्रुडन्शियल मध्ये आपण आय सी आय सी आय प्रुडन्शियल ॲसेट मॅनेजमेंट मध्ये आपण ट्रेड घेतला. हे ट्रेडचं अनालिसिस एकदा सांगून देतो. हे बघू शकता तुम्ही, मी 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला आलो. मी असे रॅन्डम निफ्टीचे स्क्रोल करत असतो स्टॉक, तर मला हा इथे रेजिस्टन्स दिसला. हे बघू शकता तुम्ही, इथे रेजिस्टन्स, आणि त्यांनी इथे रेजिस्टन्स घेतला नेक्स्ट टाइम. तर मी 5 मिनिटला आलो आणि 5 मिनिटला मी बघितल्यावर मला दिसलं की ही जी फर्स्ट कॅन्डल आहे, त्याच्यानंतर इथे एक ग्रीन बनली आणि त्या फर्स्ट कॅन्डलचा डेलो जेव्हा ब्रेक झाला तेव्हा इथे मी एंट्री घेतली आणि इथे मी 13 रुपीजचा आपला एसएल आहे. आणि आता आपण ट्रेड होल्ड करणार आहे प्रॉपर. मी टार्गेट पण लावून दिले 1:3, 3068 आपलं टार्गेट आहे.
हे बघू शकता तुम्ही 306 1:3 आहे ते. हे 1-2-3 एकदा 1 ब्रेक केला का आपण ट्रेलिंगचा विचार करू शकतो एस-एल मध्ये. ब्रेक करून क्लोज केली पाहिजे कॅन्डल. ओके ठीक आहे, तुम्ही बघत राहा, मी येतो आता बाहेर. वन इस टू वन हिट झालेला आपल्याला इथे बघू शकता तुम्ही हा कॅन्डल. तर आपण आपला एस एल थोडा ट्रेल करणार, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. मी माझा एस एल आहे ना इथे 3115 ला मी एस एल ट्रेल करतोय. 3115 ला मी एस एल ट्रेल केलाय, हे बघू शकता तुम्ही. परत एकदा रिफ्रेश करतोय. ठीक आहे, आता आपले रिक्स कमी झाली आहे आणि 1:1 पण आपल्याला अचीव झालंय, पण आपण टार्गेट पण मी लावून दिलं 1:3 साठी. मी आता आपण होल्ड करणार स्टॉक. ओके, ट्रेल तर करून दिलंय, आता आपल्याला जेवढी रिस्क होती त्याच्यापेक्षा हाफच रिस्क आपण आता घेणार आहे. तर ठीक आहे, तुम्ही वेट अँड वॉच करा. हॅलो, हे बघू शकता तुम्ही, मी इथे टार्गेट 3 लावून गेलो होतो आणि हे बघा टार्गेट फर्स्ट सेकंड थर्ड. तर सेकंड टार्गेट म्हणजे 1:2 आपल्याला अचीव झालंय इथे, हे बघा असं बघू शकता तुम्ही. हे बघा 1:2 अचीव झालंय, पण मी टार्गेट 1:3 ला लावून गेलो होतो आणि एस एल इथे लावून गेलो. तर मी काय केलं, जेव्हा टार्गेट 2 हिट झालं ना, म्हणजे मी मोबाईलवर बाहेर असतानाच मी 1:1 ला ट्रेल करून दिलं होतं आपलं एस एल. आणि इथून बघा एवढा स्ट्रॉंग रिव्हर्सल आला आणि आपलं 3094 ला ट्रेलिंग एस एल आपला हिट झाला. म्हणजे आज आपल्याला 1:1च टार्गेट मिळाले बघा. 309 1:2 मिळालं होतं, पण आपण 3 साठी आपण 1:2 म्हणजे आपण थोडा गॅप देतो ना त्याला फिरायला. तर तुम्ही बघू शकता आपलं टार्गेट हिट झालंय आणि प्रॉफिट बुक झालंय आपलं, हे बघा तुम्ही. ओके ठीक आहे. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ हवे असतील तर लाईव्ह ट्रेडिंग रिलेटेड आणि कुठलं पण नॉलेजेबल व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आज तुम्ही कुठला ट्रेड घेतला हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.